नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. पुढारी टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यशस्वी उद्योजक कसं बनावं हा आजचा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये श्री संतोष रमेश फटांगरे सर आहेत. सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आपण आज सरांकडून मार्गदर्शन तर घेणार आहोतच, अनेक गोष्टी समजून घेणार आहोत, पण त्यापूर्वी सरांचा अगदी थोडक्यात मी परिचय करून देते. संगमनेरमधील निमगाव भोजापूर या एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील श्री संतोष रमेश फटांगरे जयभद्रा बिल्डर्सचे CEO, जयभद्रा रिअल इस्टेट ॲडवायझर अँड बिझनेस कोच आणि माधव पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. तेव्हा वेळ न घालवता सरांचा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे त्यातून ते नेमका आज आपल्याला काय मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीनं प्रश्नांना उत्तर देतात हे आपण लगेचच बघूयात. पहिला प्रश्न सर आपल्यासाठी असा आहे की आत्ता मी जसं ओळख करून देताना म्हटलं की रिअल इस्टेट ॲडवायझर आणि बिझनेस कोच व्हावं, या गोष्टीची मुळात प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? ॲक्च्युली काय झालं, 2010 सालापासून आम्ही या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. जयभद्रा बिल्डर्स नावाची आमची फर्म आहे जी रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवते. संगमनेरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही कामकाज चालवलेलं आहे. आणि काय होतं आहे की बहुतेक ग्राहकांचा खूप गोंधळ झालेला आहे आणि खूप ठिकाणी त्यांची फसवणूक पण झालेली आहे की नेमकं कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी पुढं जायचं आहे. हे गोंधळ झाल्यामुळं आम्ही थोडासा विचार केला की थोडंसं जर मार्गदर्शन केलं. आमचा एक यूट्यूब चॅनल पण आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांपर्यंत बरेचसे व्हिडिओज मी पोचवलेले. रिअल इस्टेटमध्ये कशा कशा स्वरूपाने आपण पुढे गेलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही याच्यावरती मार्गदर्शन करत असतो. बिझनेस कोचच्या संदर्भामध्ये म्हटलं तर आमच्या इथील असतील किंवा बाहेरील असतील छोटे मोठे जे एम्पायर्स आहेत किंवा छोटे मोठे एंटरप्रेनर आपण म्हणूयात, अशा एंटरप्रेनरला ज्यावेळेस जयभद्रा बिल्डर्स शून्यातून कसं कसं उभं होत गेलं याची जी वाटचाल आहे ही वाटचाल त्यांनी ज्यावेळेस बघितली आणि ते मग मार्गदर्शन घेण्यासाठी नवीन एंटरप्रेनर आमच्याकडे यायचे आणि आमच्याकडनं सल्ला विचारायचे. काही लोकांनी आम्हाला असा आग्रह केला की सर मग तुम्ही बिझनेस कोचिंग जर केलं तर छोटे छोटे जे एम्पायर्स आहेत ते हळूहळू ग्रो व्हायला पण सुरुवात होतील. मग त्या अनुषंगाने थोडंसं अशा लोकांच्या म्हणा, क्लायंटच्या म्हणा, नवीन एंटरप्रेनरच्या प्रेरणा आम्हाला कामाला आल्या आणि आम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला. अगदी सर, आत्ता जसं तुम्ही म्हणालात की ग्राहकांचा काही बाबतीत गोंधळ असतो, तर मुख्य गोंधळ ज्याच्यामध्ये होतो की रिअल इस्टेटमध्ये घर, फ्लॅट किंवा प्लॉट घ्यायचा असतो. अशा वेळेला नेमक्या कुठल्या कुठल्या बाबी आपण तपासून घ्यायच्या याबाबत नेमकं काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे. काय होतं आहे, ज्यावेळेस हे रिअल इस्टेट हे क्षेत्रच मूळतः खूप रिस्की आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस ग्राहक पाऊल टाकतो, जसं आपण म्हणूया सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर इझिली करता येते. रिअल इस्टेटमध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. म्हणजे लोकेशनचा हा भाग ज्याचा त्याचा पार्ट झाला. परंतु ज्यावेळेस आपण ज्याच्याकडनं ती प्रॉपर्टी परचेस करणार आहोत, लँड असेल किंवा फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल, जो प्लॉटचा डेव्हलपर्स आहे किंवा तो बिल्डर आहे, तो बिल्डर किती वर्षापासून कार्यरत आहे, त्यानंतर त्या बिल्डरची कस्टमरचा रिव्ह्यूज कसा आहे हे बघणं फार गरजेचं आहे. आपण तिथंच फसतो. लिगलायझेशनमध्ये आपण एखादा ॲडवायझर जर घेतला, म्हणजे जो जवळचा जर एखादा लिगल ॲडवायझर जर घेतला तर डॉक्युमेंटेशन्स खूप सारे असतात. खूप सारे टाउन प्लॅनिंगचे प्लॅन्स असतील, बांधकाम परवानगी असतील, त्याच्यानंतर बऱ्याचशा हे असतात, एन ए ऑर्डर्स असतील, लेआउट्स मंजूर कसे झालेले ते असतील. या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी एक सर्वसामान्य ग्राहक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग तिथपर्यंत जर जायचं असेल तर लिगल ॲडवायझरचा जर आपण सल्ला घेतला आणि त्यामार्फत जर आपण पुढे गेलो तर अतिसुंदररित्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट सोप्या पद्धतीने कशी रिअल इस्टेटमध्ये करता येईल हे पण होऊ शकेल. दुसरी गोष्ट, आमचं एक मार्गदर्शनसुद्धा असतं की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणत्या कोणत्या ठिकाणी करायला हवी आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीने ती केली पाहिजे आणि त्याच्यात ग्रो कसा होईल, म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटची वाढ कशा स्वरूपाने चांगल्या पटीने कस्टमरला रिझल्ट भेटतील, हे पण आम्ही मार्गदर्शन करत असतो. बरं सर, मगापासून आपण जसं म्हणतोय तर हे जे जयभद्रा नाव आहे त्याच्याविषयीची उत्सुकता आहे. जयभद्रा हे नाव नेमकं का ठेवलं आहे? ॲक्च्युली हे आमचं प्रेरणास्थान आहे, आधारस्थान म्हणून आम्ही त्यांना मालक पण म्हणतो. जयभद्रा बिल्डर्स म्हणा किंवा जयभद्रा बिल्डिंग सोल्युशन्स म्हणा, जयभद्रा बिझनेस एम्पायर्स आहे आमचे. हे जे एम्पायर्स आहेत तर आपले संभाजीनगरच्या पासनं 30-35 किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आहे खुलताबाद म्हणून. तिथे भद्रा मारुतीरायांची एक देवस्थान आहे. ज्यावेळेस त्या देवस्थानामध्ये आपण जातो किंवा आमची ते प्रेरणा आहे, आमची ते श्रद्धा आहे, तिथे गेल्यानंतर आम्हाला जे पॉझिटिव्ह वेव्ज मिळतात, जे बिझनेस प्रेरणा मिळते ती खूप सुंदररित्या मिळते.
म्हणून आम्ही आत्ताच तर नाही पण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा खूप सारे एम्पायर्स आम्ही जयभद्रा ग्रुपच्या मार्फत आम्ही आणणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी आम्ही जयभद्रा बिल्डर्सचं असेल, जयभद्राच्या बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे मार्केटला घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये क्लायंटचाच नाही पूर्ण समाजाचा हिताचा पण विचार केला जाणार आहे, ग्राहकांचा पण विचार केला जाणार आहे. ही प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडनं मिळते म्हणून प्रत्येक एम्पायरचं नाव आम्ही जयभद्रा नावानेच ठेवतो. आता लिटरली तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आमच्या बिल्डिंग्स ज्या बनवलेल्या आहेत आम्ही कमर्शियल रेसिडेन्शियल जे कॉम्प्लेक्स बनवले त्यांचं पण नाव आम्ही जयभद्रा रेसिडेन्सी असेल, जयभद्रा संकुल असेल, जयभद्रा एम्पायर्स असेल, जयभद्रा हाईट्स असेल, अशा स्वरूपानेच आम्ही नावं दिलेले आहेत. आणि त्याच्यातनं आम्हाला सक्सेस मिळतं म्हणून आम्हाला थोडंसं असं वाटतं की आमची अपॉलॉजी त्यांच्या बाजूनेच आहे. अगदी अगदी. तुम्ही सर बिझनेस कोच म्हणून ट्रेनिंग सुद्धा देता का? हो, आता बरेचसे छोटे छोटे एम्पायर्स आहेत आमच्या इकडचे असतील, थोडेसे बाहेरचे पण असतील. संगमनेर तालुक्यात पण खूप सारे एम्पायर्स असे आहेत की छोट्या छोट्या एम्पायर्सला ज्या वेळेस नवीन एंटरप्रेनर मार्केटमध्ये येतो, ज्या वेळेस तो नवीन बिझनेस स्टार्टअपला सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या आयडियाज असतात, परंतु त्याची बिलीफ सिस्टममध्ये ना प्रॉब्लेम झालेला असतो. मग ती बिलीफ सिस्टम डेव्हलप करण्याचं काम मात्र आम्ही त्या कोचिंगच्या मार्फत करतो. बिलीफ सिस्टममध्ये काय होतं की खूप शंका असतात, म्हणजे मनाच्या अंतर्मनामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये खूप साऱ्या अशा शंका आहेत का ज्या शंका बिझनेसमध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी किंवा निगेटिव्हिटी आणण्यासाठी खूप मॅटर करतात. मग पॉझिटिव्हिटी आणण्यासाठीची जी सिस्टम आहे त्याला बिलीफ सिस्टम म्हणतो. जी सिस्टम आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणते ज्याने करणं आपला बिझनेस थोडासा फ्लो पद्धतीने व्हायला सुरुवात होते. खूप असे छोटे छोटे एम्पायर्स आहेत की जे काय होत आहेत की ग्रो तर होत आहेत, परंतु एक सर्टन स्टेजला आल्यानंतर मात्र डायरेक्ट रेशो त्यांचा डाऊन टू अर्थ असतो, म्हणजे खूप जोरदार पद्धतीने ते कोसळून जातात. मग ते सस्टेन लेवलला टेकवण्यासाठी बिलीफ सिस्टम चेंज करणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि ती बिलीफ सिस्टम चेंज करून त्याच्यानंतर तुमचे एम्प्लॉईज असतील, या सगळ्यांच्या डोक्यातल्या आयडियाज तुमच्या एम्पायरच्या बाबतीत पॉझिटिव्हनेस कसा आणावा आणि ते ग्रो कसं करावं याच्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो. आमचे जे आम्ही खाली नंबर पण आपल्याला देऊ, त्या नंबरवरती जरी आपण कॉन्टॅक्ट केला तर आमच्या जे टीम आहेत त्या ट्रेनिंग संदर्भामध्ये सगळं मार्गदर्शन आपल्याला करतील. आपण बाकीच्या गोष्टी मग डिस्कस करू शकतो. बरं बरं, अगदी. आता जसं तुम्ही म्हणालात सर, अनेकांचं स्वप्न असतं की एखादी कंपनी किंवा एम्पायर मोठं उभं करायचं, तर नेमकं त्यासाठी काय करता येईल, त्यासाठीची टीम नेमकी कशी तयार करायची? ओके, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे एम्पायर. असं प्रत्येकाला वाटतं की माझी कंपनी, माझं एम्पायर, माझा बिझनेस खूप मोठा व्हावा, खूप ग्रो करावं आणि एक टॉपच्या बिल्डरमध्ये म्हणा, टॉपच्या बिझनेसमॅनमध्ये म्हणा किंवा टॉपच्या एम्पायरमध्ये आपली रँकिंग असावं असं प्रत्येक बिझनेसमॅनला वाटतं. परंतु तिथं काय होतं, तिथं एक गडबड अशी होते की एम्पायर मोठं करण्यासाठी आपल्याला टीम डेव्हलप करणं आहे. पण टीम डेव्हलप करताना आपण काय करतो की थोडासा एक वेगळा विचार करतो. वेगळा विचार म्हणजे माझं असं म्हणणं असेल की ज्या वेळेस एखादा एम्प्लॉय आपल्याला ऑपरेशन डिपार्टमेंटला घ्यायचं आहे किंवा अकाउंट डिपार्टमेंटला घ्यायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल अकाउंट डिपार्टमेंटला जर एखादा एम्प्लॉय आपण इंटरव्ह्यूसाठी बोलवला तर आपण चेक काय करतो, त्याचा रिझ्यूम चेक करतो, शिक्षण चेक करतो आणि याच्या पाठीमागचा एक्सपिरियन्स चेक करतो. परंतु आपण असं चेक करत नाही आहे की खरोखर त्या एम्प्लॉयला अकाउंट डिपार्टमेंटची गोडी आहे का. हे न चेक झाल्यामुळं काय होतं की जर त्याला त्या अकाउंट डिपार्टमेंटचीच गोडी नसेल तर तो फक्त ॲज अ ड्युटी म्हणून काम करेल, तो तिथं कनेक्ट आणि अलाईन राहणार नाही. बरोबर. मग आम्ही काय करत असतो, आमच्या 3 तासाचं सेशन पण असतं आमचं, याला मार्गदर्शन पण सेशन असतं, त्याच्यानंतर आम्ही कोचिंग पण त्या 3 तासाच्या सेशनमध्ये करतो. आम्ही वर्क चार्ट तयार केलेले आहेत. त्या वर्क चार्टमध्ये आम्ही 40 क्वेश्चन्स विचारतो ते आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात ते, आणि त्या क्वेश्चन्सला टिक मार्क करायचं आहेत. आणि ज्या वेळेस ते क्वेश्चन्स कंप्लीट होतात, रँकिंग ठरवलेल्या आहे 4 प्रकारच्या, प्रोसेसमध्ये परफेक्ट आहे, इन्फॉर्मेशनमध्ये परफेक्ट आहे, गाईडमध्ये परफेक्ट आहे, या रिझल्टमध्ये परफेक्ट आहे. या 4 पैकी जिथं त्याचे मार्क्स जास्त मिळतील, जसे त्याचे जास्त मार्क असतील त्या एम्प्लॉयचे, आम्ही भले तो BCom MCom झालेला असेल, अकाउंट डिपार्टमेंटचा जरी त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असेल, परंतु त्याला ज्या डिपार्टमेंटमध्ये आवड आहे आणि तो ते डिपार्टमेंट ग्रो करू शकतो अशा डिपार्टमेंटलाच आम्ही त्याला हायर करतो. पण ही जी तयार झालेली बिल्ड झालेली टीम आहे ती टिकवणं सुद्धा मोठं आव्हान असेल. बरोबर. तर ते नेमकं कसं पेलायचं? आता काय होतंय, त्या एम्पायरमध्ये एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचे जो कोणी ओनर असतील तिथं मी ना 2च वाक्यांमध्ये हे करतो की त्याला 2च वर्ड आहे. आपण एम्प्लॉयला इन्फॉर्म करतो की आपण एम्प्लॉयला इन्व्हॉल्व करतो.
जर आपण इन्फॉर्मेशन जर करत असेल, फॉर एक्झाम्पल जर मी एखाद्या कंपनीचा ओनर आहे आणि माझ्या हाताखाली 100 एम्प्लॉईज काम करत आहेत, तर मी काय करेल, इन्फॉर्मेशन जर पार्ट घेतला तर मी त्याला काय करतोय, एक वर्क चार्ट देतो आपण की तुमच्या कामांची यादी असते. अकाउंट डिपार्टमेंट असेल ही यादी आहे, सेल्स डिपार्टमेंट असेल ही यादी आहे, ऑपरेशन डिपार्टमेंट असेल ही यादी आहे, HR डिपार्टमेंट असेल ही यादी आहे. या यादीनुसार ज्यावेळेस आपण त्याला कामाची सवय लावतो तर ते काम तो फक्त ॲज अ ड्युटी म्हणजे 10 to 6 10 ते 6 काम करायचं आहे अँड दॅट्स इट. मला घरी जायचं आहे. मी माझ्या कंपनीसाठी विचार करत नाहीये. त्यावेळेस मी करतोय 6 दिवस असतील म्हणजे घड्याळाचे 6 वाजल्यानंतर माझी सुट्टी होणार आहे मला पक्क माहिती आहे, किंवा माझ्या एम्प्लॉयची सुट्टी होणार आहे एम्प्लॉयच्या डोक्यात बसलेलं आहे की 6 वाजेपर्यंतच मला काम करायचं आहे. म्हणून इन्फॉर्मेशन सोडता इन्व्हॉल्वमेंटमध्ये जर टाकलं तर अतिउत्तम होईल. मग आता इन्व्हॉल्वमेंटचा पार्ट आला. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय? इन्व्हॉल्वमेंट असं असतं की जर समजा तुमच्या एम्प्लॉयला तुमच्या एम्पायरच्या संदर्भामधील एखादा निर्णय घ्यायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या एम्पायरच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तुमची एक डेली मिटिंग असते, विकली असते, मंथली असते, ह्या ज्या मिटिंग्स असतात आपल्या पूर्ण एम्प्लॉयसोबत, त्या मिटिंगमध्ये जर तुम्ही तुमची किरकोळ प्रॉब्लेम तुमच्या एम्पायरच्या संदर्भात आलेली किरकोळ गोष्ट आहे, परंतु ती डिस्कस करताना तो निर्णय तुम्ही स्वतः न घेता तुम्ही ज्यावेळेस एम्प्लॉयच्या सोबत डिस्कस करता आणि त्यावेळेस त्याच्यावरती सोल्युशन मागता, असं करत 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 ज्यावेळेस तुम्ही ते निर्णय क्षमता एम्प्लॉयची वाढवण्याचे प्रयत्न करता आणि ज्यावेळेस ते एम्प्लॉय तुम्हाला ते निर्णय व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतात, असा एखादा एम्प्लॉय असतो की जो इन्फॉर्मेशनच्या ऐवजी इन्व्हॉल्वमेंटमध्ये ज्यावेळेस आपण त्याला टाकतो आणि ज्यावेळेस त्याच्याकडनं सल्ले घेतो तर त्याला एक आतून असे अपील झालेलं असतं, अरे यार या कंपनीचं, एवढी मोठी कंपनी आहे, या कंपनीचा बॉस आहे माझा, या बॉसने माझा सल्ला विचारला. तो त्याच्या घरातच नाही, त्याच्या फॅमिलीमध्येच नाही, तर तो त्याच्या मित्रपरिवारांमध्ये पण सांगतो की अरे यार मला माझ्या कंपनीच्या बॉसने मला सल्ला विचारला का अमुक अमुक गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी तू सांग बाबा काय मार्गदर्शन करू शकशील. मग एक गोष्ट कधी अशी मिळून जाते का जी गोष्ट आपल्या डोक्यात सुद्धा नसते आणि तो एम्प्लॉय ती गोष्ट आपल्याला सुचवतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होतो. असे काही प्रॉब्लेम्स असतात का जे एम्प्लॉय हळूहळू हँडल पण करतात आणि टॅकल पण करतात. ज्यावेळेस ते हँडलिंग करायची जबाबदारी त्यांच्यावरती येते त्यावेळेस त्याला म्हणतात इन्व्हॉल्वमेंट. आपण त्यांना इन्व्हॉल्व करतोय, कनेक्ट करतोय आणि कनेक्ट एकदा झाला का फॅमिलियर वातावरण जर त्याचं तिथं त्याच्या एम्पायरमध्ये जर झालं असलं तर मला नाही वाटत की तुमचा एम्प्लॉय झालेली टीम ही परत तुटण्याचं काही. अगदी 100%. जसं सर तुम्ही म्हणालात की आता इन्व्हॉल्वमेंट म्हणून त्यांना समजून सांगणं फार आवश्यक असेल. ही इन्व्हॉल्वमेंट एकदा टीमची झाली की मग त्या टीमवर्कची सुद्धा एक वेगळी जादू असते, ज्याला आपण पॉवर ऑफ टीमवर्क म्हणतो. तर त्या बाबतीतलं महत्त्व तुम्ही कसं सांगाल? याबाबत तुमचा काही खास अनुभव आहे का? हो, पॉवर ऑफ टीमवर्क याच्यावरती जर म्हणायला गेलं तर माझ्या यूट्यूब चॅनल आहे जय भद्रा रिअल इस्टेट ॲडवायझर अँड बिझनेस कोच, हा एक माझा यूट्यूबचा चॅनल मी काढलेला आहे. त्या यूट्यूब चॅनलवर मॅडम मी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत. सेलच्या संदर्भात असतील, टीमवर्कच्या संदर्भात असतील, हाऊ टू मॅनेज युअर टीम या संदर्भात असतील, पॉवर ऑफ टीमवर्क जो विषय तुम्ही आत्ता काढला की पॉवर ऑफ टीमवर्क याच्या संदर्भामध्ये सुद्धा मी एक सुंदर असा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे. काय होतं, खूप सारे एक्झाम्पल आहेत, परंतु एक जनरली जर सांगायचं गेलं तर 1 कोटीचा जर तुमचा टर्नओव्हर आहे आणि तुम्हाला 100, 500, 1000 कोटीच्या टर्नओव्हरपर्यंत तुम्हाला जर तुमचं एम्पायर न्यायचं आहे तर एकटा माणूस तर तिथपर्यंत नेऊ शकत नाही. मग त्यासाठी टीम लागणार आहे. टीम तुम्ही बनवली, ती बिल्ड कशी करायची हे पण झालंय. पण ज्या वेळेस तुमच्या टीमला, तुमच्या पूर्ण टीमला जर तुमच्या प्रॉडक्टवरती गॅरंटी नसेल तर ते काम करू शकाल का? अजिबात होणार नाही. मग तुमच्या टीमला काय अपेक्षित आहे की तुमच्या प्रॉडक्टचं नॉलेज 100% पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या प्रॉडक्टवरती तुमच्या टीमला 100% गॅरंटी असली पाहिजे. तुमच्या ऑर्गनायझेशनवरती 100% गॅरंटी असली पाहिजे. तुमच्या लिडरशिपवरती 100% गॅरंटी असली पाहिजे. म्हणजे माझा बॉस कसा आहे, माझं ऑर्गनायझेशन कसं आहे, माझी कंपनी प्रॉडक्ट कसे बनवते आणि त्या प्रॉडक्टचं नॉलेज मला किती आहे या संदर्भामध्ये जर तुमच्या एम्प्लॉयला नॉलेज असेल तर 100% सेल्स ग्रो होतं. आणि एकदा सेल ग्रो झाला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वाढते. मॅन्युफॅक्चरिंग वाढली की सगळेच एम्प्लॉई कामाला लागतात आणि टीमवर्कची जादू फार वेगळी निघते. पण सर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे कंपनीचा सेल वाढणं गरजेचं आहे. तर हा कंपनीचा सेल वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? बरोबर, सेल वाढवण्यासाठी तुमच्या टीमला, जसं मी मगाशी म्हटलं ना, तुमच्या टीमला तुमच्या प्रॉडक्टवरती आणि तुमच्या प्रॉडक्टच्या नॉलेजवरती, या दोन्ही गोष्टीवरती खात्री असायला पाहिजे. प्रॉडक्ट नॉलेज असेल
आणि प्रॉडक्टवरती जर टीमची 100% खात्री असेल तर सेल्स हा वाढतो म्हणजे वाढतोच. सेल्सच्या संदर्भामध्ये सुद्धा मी खूप सारे व्हिडिओज 2-3 व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत यूट्यूबला. डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओज आमच्या दर वीकली येत असतात आणि वीकली व्हिडिओमध्ये आम्ही फक्त हाऊ टू ग्रो युअर बिझनेस, तुमचा बिझनेस कसा वाढवायचा आहे, तुमचं एम्पायर कसं मोठं करायचं आहे, एम्पायर मोठं करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, खूप साऱ्या गोष्टी आम्ही त्या व्हिडिओच्या मार्गदर्शनाखाली, त्या व्हिडिओच्या मार्फत आम्ही जनतेला किंवा नवीन एंटरप्रेनरला, बिझनेसमॅनला सुचवत असतो. पण या सगळ्यामध्ये वेळ सुद्धा सर तितकीच महत्त्वाची असते. टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, हा फार मोठा गुरु आहे व्यवसायाच्या दृष्टीने आपण नेहमी म्हणतो. तर हे टाइम मॅनेजमेंट नेमकं आपण कसं करता, आपण याबाबतचं कसं नियोजन करता? बरोबर. टाइम मॅनेजमेंटचा एक फंडा वेगळा आहे. म्हणजे टाइम को मॅनेज मत करो, टाइम को कॅच करो. आपण काय करतोय, वेळ मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. मी घड्याळाचा जर मिनिटांकडे बघत बसलो, सेकंद काट्याकडे बघत बसलो तर ते फक्त वाट जाणार आहेत, फिरणार आहेत. परंतु ते थांबणार आहेत का? थांबणार नाही. मग त्याला जामवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी काय करेल, त्याला कॅच करेल. कॅच इन द सेन्स मी काय करेल, टाइम ट्रॅकर तयार करेल. मग ट्रॅकर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी 6 वाजता उठतो, 6 ते 10 मी काय करतोय, 10 ते 2 मी काय करतोय, 2 ते 6 परत मी काय करतोय, आणि 6 ते मी जेव्हा झोपतो म्हणजे 9ला झोपेल किंवा 10ला झोपेल तोपर्यंत मी काय करतोय, या पूर्ण टायमिंगचं एक शेड्युलिंग मी तयार करेन. त्याच्यातून ट्रॅक करण्याचा टाईम असा असेल की मी माझं स्वप्न, माझं गोल, माझं ध्येय, प्रत्येक बिझनेसमॅनचं एक ध्येय असतं, प्रत्येक बिझनेसमॅनचं एक स्वप्न असतं, प्रत्येक बिझनेसमॅनचा एक गोल असतो. आणि तो गोल पूर्ण करण्यासाठी मी त्या ट्रॅकरच्या अनुषंगाने किती वेळ मी माझ्या स्वप्नाला देतोय, किती वेळ मी माझं ध्येय गाठण्यासाठी देतोय, आणि किती वेळ मी फावला घालवतोय. फावला म्हणजे काय का रील्स बघत बसणं, मूवीज बघत बसा, या सगळ्या गोष्टी बघायच्या नाही असं मी म्हणणार नाही बिलकुल. परंतु तुम्ही तुमच्या ध्येयापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न त्या मार्फत जर होत असेल तर कदाचित टाळलं पण पाहिजे. जर टाइम मॅनेज करायचा आहे तर मॅनेज नाही करायचा आहे, टाइम काय करायचा आहे, कॅच करायचा आहे. ओके ओके. आता जसं सर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवरून महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगताय, मार्गदर्शन करताय, एकंदरीत तुमचा हा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या भाषेत यशस्वी उद्योजक म्हणजे नेमकं काय? ओके. आता यशस्वी उद्योजक माझ्या भाषेत तर मी अशा एका गोष्टीला म्हणेल, म्हणजे आम्ही जयभद्रा एम्पायर जे आहे, जयभद्रा बिझनेसचा ग्रुप जो आहे तो आम्ही रतन टाटा सरांचं फॉलोअर आहोत. म्हणजे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसारच, म्हणजे त्यांनी जे लिहून ठेवलं आहे, ते जे करतात त्यानुसार आम्ही त्या एक 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 पाऊल वाटचाल करतो आहे. आता यशस्वी उद्योजक कसं व्हावं याच्या जर म्हणायला गेलं तर सपोज मी एंटरप्रेनर आहे, मी ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट केला ती फक्त त्यावेळेस एकटी माझी फॅमिली माझ्या बिझनेसवरती सांभाळण्याची माझी कुवत होती. आज मी जर 1,00,000 कुटुंब जर सांभाळण्याची जर मी माझं एम्पायर जर कुवत ठेवत असेल तर मी यशस्वी उद्योजक असेल. जर तेवढ्या लोकांना जर मी बिझनेस अपॉर्च्युनिटी देत असेल, तेवढ्या लोकांना जर मी ह्या व्यवसायाच्या संधी देत असेल तरच मी असं पकडलं की मी यशस्वी उद्योजक आहे. आणि त्याचसोबत टाटा ग्रुपचा जसा पायंडा आहे, जो पायंडा टाटा ग्रुपने उचललेला आहे की प्रॉफिटच्या काही % डोनेट करणं, आम्ही सुद्धा काही % प्रॉफिटच्या डोनेट करतोय, जेणेकरून ब्लेसिंग्स पण मिळाल्या पाहिजेत. बिझनेस फक्त पैसे कमवून कुठेतरी जमापुंजी करायची किंवा प्रॉपर्टी करून शांत बसायचं असा बिझनेस नाही. बिझनेस असा असतो की जर जे जे यशस्वी एम्पायर असतील त्या एम्पायरचा काही भाग हा डोनेशनमध्ये जातो. मग सामाजिक कार्य पण झालं पाहिजे आणि स्वतःचं एम्पायर डेव्हलप करण्यासाठी रिइन्व्हेस्टिंग पण झाली पाहिजे. या दोन्हींचा ज्यावेळेस समन्वय होतो, एकत्रीकरण होतं, त्यावेळेस तुमचा बिझनेस पण ग्रो होतो. आणि दुसरी गोष्ट मी त्याला एकदम यशस्वी उद्योजक म्हणेल का जो व्यक्ती, जे एम्पायर कैक लाखो कुटुंबांना सांभाळण्याची ताकद ठेवते. अगदी. आता जसं आपण मगापासून हे सगळं म्हणतोय तर HRCM ही एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आहे. तर HRCM म्हणजे नेमकं काय, त्याबाबत आपण काय सांगा? HRCM म्हणजे मॅम मी सगळ्यांना सांगेल, HRCM म्हणजे आपलं आयुष्य, एंड ऑफ द पार्ट, H फॉर हेल्थ. हेल्थच्या बाबतीत कॉन्शियस असतं, प्रत्येकजण असतो. वाढदिवस असला का ज्या दिवशी वाढदिवस नाही त्याच दिवशी तयारी होते फक्त. पुढचे 10 दिवसानंतर आहे ना परत आहे तिथं हेल्थ क्लबला जायचंय, बंद, कॅन्सल. मग आपण काय करतोय की त्याच गोष्टीवरती फोकस करतोय, जिथं खरोखर फोकस करायची गरज आहे तिथंच करत नाहीये. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी याच्या पलीकडे तुमचं आयुष्यच नाही.
हेल्थच्या बाबतीत आपण कॉन्शियस असलं पाहिजे. बरोबर. रिलेशनशिप तुमच्या सगळ्यांशी मेंटेन असले पाहिजे. सगळ्यांशी चांगलं रिलेशन जर असेल, तुम्हाला जर कोणी नाव ठेवणारच नसेल, तुमच्या एम्पायर जर कोणी नाव ठेवणारच नसेल, तर 100% तुमच्या एम्पायर बद्दल चांगलंच बोलले. आणि जर तो चांगलंच बोलणार असेल तर तुमचा एम्पायर ग्रो पण होईल. म्हणजे हेल्थ झाली, रिलेशनशिप झाली, करिअर किंवा तुमचा बिझनेस जर तुम्ही इथिकली करत असाल. आता भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की या जन्मात जे करणार आहे ते फेडायचंच आहे, आत्ताच फेडायचं आहे. म्हणजे एक तो आज फेडना है, नहीं तो कल फेडना है, लेकिन यही जीवन में ही फेडना है. तर तुम्ही तुमचा करिअर, तुमचा बिझनेस किती इथिकली करतात, ग्राहक तुमच्यावरती किती खुश आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमची टीम तुम्हाला किती अलाइन आहे, तुमची टीम तुमच्या एम्पायरसाठी किती कनेक्ट आहे. जसं मी मगाशी सांगितलं की इन्व्हॉल्व करा तुम्ही टीमला इन्फॉर्मेशनच्या ऐवजी. तसंच करिअर आणि बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही किती स्वतःला झोकून देत आहेत आणि तुम्ही तुमची टीमला किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करताय. आणि शेवट आहे की मनी. प्रत्येकाला वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य असावं, असं एकाचंही नाही आहे, एकाही बिझनेसमॅनचं नाही, किंवा एक सिंगल सर्वसामान्य मनुष्य जरी म्हटला तरी त्याचं सुद्धा स्वप्न असतं की मी आर्थिक स्वातंत्र्यामध्ये गेलो पाहिजे, मी माझ्याकडे भरभरून धनसंपत्ती आली पाहिजे, खूप सारा पैसा आला पाहिजे आणि मी एकदम निवांत असं कुठंतरी शांततेत राहिलो गेलो पाहिजे किंवा आनंदी राहिलो पाहिजे. असं ते जे आहे HRCM, तुम्ही जर मला विचारलं तर HRCMची जी व्याख्या आहे ती माझ्या हिशोबाने अशी आहे. अगदी अगदी निश्चित. सर, एकंदरीतच आता मगापासून आपण जसं म्हणतोय की अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. रिअल इस्टेट ॲडव्हर्टायझर आणि बिझनेस कोच म्हणून सर काम करत आहेत. त्या संदर्भातली नेमकं कुठून त्यांना प्रेरणा मिळाली, त्यांनी काम कसं सुरू केलं, ते कसं वाढवलं, त्यांचं जे एंटरप्राइजेस आहेत ते नेमकं कशा पद्धतीनं ते चालवतात, बिझनेस कोच म्हणून ते काम करत असताना नेमकं कशा पद्धतीनं सगळे एम्पायर सांभाळतात. त्याचबरोबर जर तुम्हाला असं काही मोठं एम्पायर उभं करायचं असेल तर टीम कशी तयार कराल, ती बिल्ड झालेली टीम कशी टिकवाल, टीमवर्कची जादू काय असते, त्याचं किती महत्त्व आहे, कंपनीचा सेल कसा वाढवता येईल, एकंदरीतच यशस्वी उद्योजक कसं होता येईल, या संदर्भातले अनेक महत्त्वाचे मुद्दे आज सरांनी आपल्याला समजून सांगितलेले आहेत. सर, तुम्ही इथे आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमचा वेळ दिलात, यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. आणि यासह पुढारी टॉक या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. बघत रहा पुढारी न्यूज.